सविताज क्रिएशन हँड एम्ब्रॉयडरी क्लास 40। नमस्कार, हँड एम्ब्रॉयडरी क्लास 40 मध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ क्रॉस स्टिच। तर या क्रॉस स्टिच मधील पहिला प्रकार आहे सिंपल क्रॉस स्टिच। तर या क्लास मधील 66वा स्टिच। हे स्टिच करण्यासाठी ह्या दोन लाईन्स ड्रॉ करून घेतलेल्या आहे। यातील प्रत्येक लाईन ही 6 सेंटीमीटर लांबीची आहे। ह्या दोन लाईन मधील अंतर हे 1 सेंटीमीटर आहे याप्रमाणे। आणि या प्रत्येक दोन्ही लाईनवर म्हणजे या दोन 1-1 सेंटीमीटरवर डॉट्स घेतले आहे। इथे सुद्धा 1 सेंटीमीटरवर डॉट्स घेतलेले आहे बघा। हा स्टिच करण्यासाठी तुम्ही याप्रमाणे डॉट्स घेतले तर स्टिच अगदी बरोबर येतो, तर कमी जास्त होत नाही। पहा, सिंपल क्रॉस स्टिच करण्यासाठी हा दोरा घेतलेला आहे आणि ही 5 नंबरची सुई घेतलेली आहे। तर दोऱ्याचे 6 पदर घेतलेले आहे। आपण हा स्टिच कुठल्याही लाईनवरून सुरू करू शकतो, या किंवा या लाईनवरून। तर मी इथून सुरू करते। हा जो पहिला डॉट आहे तिथून नीडल वर काढायची आहे। हा क्रॉस स्टिच आहे, म्हणजे नावाप्रमाणेच आपल्याला स्टिच क्रॉस घ्यायचा आहे बघा। इथून घेतल्यानंतर असं इथे असा हा स्टिच आले पाहिजे। तर आपण ह्या डॉट मध्ये नीडल खाली टाकायची आहे आणि हा जो वरचा डॉट आहे या लाईनवरील तिथे नीडल वर काढायचे आणि याला सुद्धा क्रॉस घ्यायचा आहे बघा। याप्रमाणेच क्रॉस हे या पूर्ण लाईनवर आले पाहिजे। हे त्यासाठी पहा, आता मी इथून नीडल खाली टाकली आहे, तर इथून नीडल वर काढणार आहे। बघा इथे आता पुन्हा हा स्टिच हा असा क्रॉस, इथे हा जो डॉट होता तिथे आता नीडल खाली टाकायची आहे आणि पुन्हा हा जो बाजूचा डॉट आहे तिथे काढायची आहे आणि नंतर परत इथे खाली टाकायची। तर बघा, याप्रमाणे हे प्रत्येक क्रॉस हे एकमेकांना लागून येणार आहे। यासारखे हे क्रॉस आपण आता हे क्रॉस स्टिच आपण इथपर्यंत घेऊया बघा। मी इथून आधीच्या प्रमाणेच क्रॉस स्टिच घ्यायचा आहे। आता इथून नीडल वर काढले तर इथे इथून नीडल खाली टाकली तर इथून वर काढणार या तर पहा, तुम्ही असंही करू शकता। आपण इथून नीडल खाली टाकले, इथून नीडल खाली टाकले, बरोबर ह्याच पॉईंटमध्ये नीडल निघत नाही आपली व्यवस्थित। तर आपण इथे नीडल काढून इथे टाकू शकतो आणि बरोबर इथे टाकायचे, म्हणजे टाकायच्या वेळेस आपण बरोबर त्याच पॉईंटमधून नीडल खाली टाकली तर स्टिच अगदी फिनिशिंगमध्ये दिसतं। आता इथून नीडल इथे काढायची आणि जिथे आधी पहिला स्टिच होता त्या होलमध्ये घेतलेला त्या होलमध्ये टाकली, म्हणजे बघा स्टिच अगदी सुंदर दिसतो दिसायला, पण प्रिंट जास्त लागतं एवढं आहे बघा। ह्या प्रकारे तर अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही प्रकारे हा स्टिच करू शकतात। इथे आपला हा स्टिच करून झालेला आहे। आता आपण पुढचा प्रकार पाहूया। आता आपण करूयात या स्टिचमधील म्हणजे क्रॉस स्टिचमधील दुसरा प्रकार डबल क्रॉस स्टिच आणि या क्लासमधील 67वा स्टिच। या स्टिचसाठी सुद्धा याप्रमाणे लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि हे डॉट्स घेतलेले आहेत आणि या स्टिचसाठी हे 2 दोरे घेतलेले आहेत, 2 रंगाचे दोरे घेतलेले आहेत आणि ती सुई म्हणजे 5 नंबरची सुई घेतलेली आहे आणि दोऱ्याचे 6 पदर घेतलेले आहेत। या स्टिचसाठी या डबल क्रॉस स्टिचसाठी याप्रमाणे हा सिंपल क्रॉस स्टिच करून घ्यायचा आहे। बघा, याप्रमाणे हा स्टिच करून घेतलेला आहे। आता आपण पुढचा स्टिच करूया। तर पहा, इथे हा पुढील स्टिच करण्यासाठी बघा इथे हे जे 2 पॉइंट आहेत त्याच्यामध्ये आपल्याला बरोबर मध्ये एक पॉइंट घ्यायचा आहे याप्रमाणे।
आता आपण स्टिच करूया बघा. हे असे पॉईंट घेतल्यानंतर हा स्टिच करून घ्यायचा आहे. नीट इथून वर काढूया. इथे सुद्धा आता आपल्याला हा स्टिच क्रॉस स्टिचेस घ्यायचा आहे बघा याप्रमाणे. तर इथून वरती करायचे निदान. आपण हा ज्याप्रमाणे केला तर त्याचप्रमाणे आपल्याला आता हे स्टिच पूर्ण करून घ्यायचं आहे. या थ्रेडचा हा स्टिच पूर्ण करून घ्यायचा आहे. या दोऱ्याचे सुद्धा 6 पदर घेतलेले आहेत. तर बघा मी माझ्याकडनं आता चुकून इथे निडल खाली टाकला गेली होती आणि हा स्टिच असा आला होता. तर तुमच्याकडून सुद्धा चुकून जर असं झालं तर तुम्ही याप्रमाणे ज्याप्रमाणे निडलवर काढली त्याप्रमाणे तुम्ही निडलवर काढू शकता. तर पहा इथे हा आपला स्टिच पूर्ण झालेला आहे. यामध्ये शेवट आणि सुरुवात ही लाल दोऱ्याची आहे आणि तीच आपल्याला पिवळ्या दोऱ्याची पाहिजे असेल तर दोन्ही टोकाला एक एक पॉईंट घेऊन आपण त्या प्रकारे त्याची शेवट आणि सुरुवात करू शकतो. बघा या प्रकारे पॉईंट घेतलेला आहे आणि स्टिच घेतला आहे. सुरुवातीला पण त्याचप्रमाणे पॉईंट घेऊन स्टिच घ्यायचा आहे म्हणजे या स्टिचची सुरुवात ही पिवळ्या दोऱ्याने झालेली आहे आणि शेवटसुद्धा पिवळ्या दोऱ्याने झालेला दिसतो. तर बघा अशाप्रमाणे हा डबल क्रॉस स्टिच आपला झालेला आहे. आता पाहूया आपण क्रॉस स्टिचमधील पुढचा म्हणजे तिसरा प्रकार. पहा इथे आपण आता क्रॉस स्टिचचा तिसरा प्रकार करणार आहोत आणि या क्लासमधील 68वा स्टिच आहे. आताच आपण डबल क्रॉस स्टिचचा पहिला प्रकार केला. मी नंबर द्यायचं राहिलं होतं माझ्याकडनं, आता नंबर दिला. आणि आता आपण डबल क्रॉस स्टिचचा दुसरा प्रकार पाहणार आहोत. त्यासाठी सुद्धा आधी दोन्हीसाठी ज्याप्रमाणे आपण लाईन ड्रॉ करून त्यावर डॉट घेतले ते त्याचप्रमाणे याच्यावर सुद्धा लाईन ड्रॉ करून डॉट्स घ्यायचे आहेत बघा असे. आणि हे डॉट्स घेतल्यानंतर त्यामध्ये ह्या लाईन्स ड्रॉ करून घ्यायच्या आहेत. परत या पद्धतीने ह्या लाईन्स ड्रॉ करून घ्यायच्या आहेत. आपण अशा लाईन्स ड्रॉ करून घेतला तर हा स्टिच अगदी बरोबर येतो. कुठलाही स्टिच हा लहान मोठा होत नाही आणि केलेले स्टिचेस हे दिसायला सुंदर दिसतात. तर त्यामुळे हे ड्रॉ करून घ्या आणि तुम्हाला हे स्टिचेस करायला सोपे होण्यासाठी डबल क्रॉस स्टिचचा दुसरा प्रकार करण्यासाठी हा दोरा घेतलेला आहे आणि ही सुई 5 नंबरची सुई तीच सुई घेतलेली आहे आणि या दोऱ्याचे 6 पदर घ्यायचे आहेत आपल्याला. हा स्टिच करण्यासाठी सुद्धा आपल्याला इथं मध्ये डॉट्स घ्यायचे आहेत पण मी तुम्हाला आधी एक स्टिच घेऊन दाखवते आणि नंतर डॉट कुठे घ्यायचा हे दाखवते म्हणजे ते तुमच्या नेहमीसाठी लक्षात राहील, तुम्ही विसरणार नाही. बघा इथून आपल्याला याप्रमाणे याची जशी सुरुवात केली होती तशीच याची स्टिचची सुद्धा करायची आहे. बघा इथे आपला हा पहिला क्रॉस स्टिच करून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये या चारही साईडने आपल्याला एक सेंटरला एक डॉट घ्यायचा आहे. बघा या दोन्हीच्या मध्ये एक घ्यायचा, या दोन्हीच्या मध्ये एक घ्यायचा आणि ह्या दोन्हीच्या मध्ये एक घ्यायचा आहे. तर आणि या दोन्हीच्या मध्ये एक घ्यायचा आहे, या आणि ह्याच्यामध्ये. तसेच यासारखेच आपल्याला या सगळ्या बॉक्सेसमध्ये हे डॉट्स घ्यायचे आहे. तर आपण घेऊन टाकूया. हे तुमच्या नेहमी लक्षात राहण्यासाठी मी हा प्रकार केलेला आहे कारण आपण आधीच घेऊन घेतलं की मग लक्षात राहत नाही नंतर आपल्याला काही दिवसांनी, म्हणून मी याप्रमाणे हा स्टिच करून घेतलेला आहे. आता ह्या लाईनच्या मध्ये बरोबर ह्या ज्या आडव्या लाईन्स आहेत त्याच्यामध्ये एक डॉट घेऊया. या पद्धतीने डॉट्स घ्यायचे. हा जो डॉट आहे तिथून निडलवर काढायची आपल्याला आणि इथे टाकायची समोर, त्याच्याबरोबर समोर टाकायची आणि इकडे सुद्धा या लाईनवर सुद्धा निडलवर काढायचे इकडे आणि बरोबर त्याच्या समोरच्या डॉटवर टाकायचे. अशा प्रकारे हा आपला डबल क्रॉस स्टिचचा दुसरा प्रकार आहे. याच प्रकारे आपल्याला हे सगळीकडे स्टिचेस करून घ्यायचे आहे. पहा इथे सुद्धा आता आपण निडल इथं पण काढू शकतो. आपण इथे बघा याप्रमाणे इथे काढू शकतो पण बरोबर पाहिजे त्या ठिकाणी निडल निघत नाही, वेळ लागतो. तर आपण या डॉटवर बरोबर काढून इथे निडल टाकायची याच्यामध्ये बरोबर त्याच पॉईंटला इथे टाकायचे म्हणजे आपल्या स्टिचला फिनिशिंग येते. बघा याप्रमाणे. तर यासारखी आता ही पूर्ण लाईन करून घ्यायची आहे. अशा प्रकारे
हा डबल क्रॉस स्टिचचा दुसरा प्रकार करून झालेला आहे। आजच्या या क्लासमध्ये आपण क्रॉस स्टिचचे एकूण 3 प्रकार शिकलेलो आहोत। उर्वरित प्रकार पाहूया पुढील क्लास 41 मध्ये। तुम्हाला क्लास कसा वाटला कमेंट करून सांगा। क्लास आवडल्यास लाईक करा, आवश्यक असल्यास शेअर करा आणि चॅनलवर जे कोणी नवीन असेल आणि सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि पुढील क्लास 41 पाहायला विसरू नका, कारण यामध्ये सुद्धा आपल्याला क्रॉस स्टिचचे खूप सुंदर सुंदर असे प्रकार घेऊन येणार आहे। तर पुढील क्लास नक्की पहा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।